कर्जत तालुक्यातील कुरुंग आदिवासी वाडीत 10 वर्षीय हेमंत रामदास सराई याच्या अंगात शिकारीच्या बंदुकीची छर्रे घुसून तो गंभीर जखमी झाल्याच्या धक्कादायक घटनेचा नेरळ पोलिसांनी अवघ्या 48 तासात उलगडा करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली आणि 2 दिवस परिसरात तळ ठोकून आरोपींपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले। तपासादरम्यान पोलिसांनी मुलाच्या जखमी प्रकरणात जांभूळवाडी येथील 27 वर्षीय चंद्रकांत केवारी, हऱ्याची वाडी येथील 25 वर्षीय कृष्णा पाधीर आणि 26 वर्षीय मधुकर सराई या तिघांना ताब्यात घेतले। आरोपींकडून शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या 2 ठासणीच्या बंदुका जप्त करण्यात आल्या। विशेष म्हणजे हेमंत सराई प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत जांभूळवाडी खिंडीत राहणाऱ्या प्रशांत पारधी याला विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले। त्याच्याकडून शिकारीची बंदूक, छरे, शिसे तसेच गंधक पावडर जप्त करण्यात आली आहे। त्यामुळे हेमंत प्रकरणात तिघे आणि अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी एक अशा एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान नेरळ पोलिसांनी एकाच वेळी 2 महत्वाच्या कारवाया यशस्वीपणे पार पाडल्यात। घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घराच्या मागील बाजूस खेळत असलेल्या हेमंतच्या अंगात 4 ठिकाणी शिकारीच्या छर्या घुसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत होता। या गंभीर घटनेचा छडा लावण्यासाठी राहुल वरोटे यांनी पोलीस पथकासह जंगल परिसर, आदिवासी वाड्या आणि संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली। अखेर अवघ्या 48 तासात आरोपींपर्यंत पोहोचून गुन्ह्याचा उलगडा करण्यात आलाय। या तपास मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर, SS सेंबडे, RN वसावे, पोलीस हवालदार राजाराम पिंगळे, महेश खंडागळे, सचिन वाघमारे, निलेश कोंडारे, राजाभाऊ केकान, आशु बेंद्रे, विनोद वांगणेकर आणि कुशल काळोखे यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे। तपास पथकाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा होऊ शकलाय। मुलाला जखमी करणाऱ्या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेणे आणि त्याच वेळी बेकायदेशीर शस्त्र साठ्यावर स्वतंत्र कारवाई करणे ही नेरळ पोलिसांची दुहेरी कामगिरी ठरली आहे। राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखालील या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर शिकारी करणाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून ग्रामस्थांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे।